दादा नमस्कार. काय नाव आपलं, परिचय द्या आपला. माझं नाव तानाजी जंबूकर, गाव नारोडी. जंबूकर दादा, आता नारोडी परिसरामध्ये उमेदवार जिल्हा परिषदेचे फिरतात आहे, तुमच्यापर्यंत ते आलेत का हो. प्रचारासाठी? आलेले काय उमेदवार कोण आहे जिल्हा परिषदे तुमच्यापर्यंत, काय त्यांची नावं कळलीत का? मंगलताई नवनाथ फुले नारोडी गावच्या विद्यमान सरपंच आहेत. सरपंच आहेत. तर तुम्हाला त्यांची कामं, तुम्ही नारोडीकरच एक हो. प्रकारे, त्यांची कामं काही तुमच्या नारोडी गावात दिसतात का? आणि त्यांनी केलेली विकास कामं तुम्ही कशा प्रकारे तुम्ही एक जनता म्हणून, मतदार म्हणून तुम्ही उपभोगता त्यांची विकास कामं? त्यांच्या सरपंच काळात 7 ते 8 कोटीची कामे झाली आहेत. वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून भरपूर कामं झाली आहेत. त्याच्यामुळं गावचा प्रचंड असा 100% त्यांना पाठिंबा आहे. गावचा 100% पाठिंबा आहे, पण एकंदरीत जिल्हा परिषद गट हा पेठपासून खाली कोटेगावपर्यंत आहे. संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये त्यांना कसा प्रतिसाद मिळतोय, लोकांपर्यंत त्या पोहोचतात आहे का? आणि तुम्ही त्याच्यासाठी कशा प्रकारे काम करताय हो, सर्वांना गाव म्हणून? संपूर्ण गटामध्ये घरोघर गेलेले आहेत उमेदवार आणि गावचा विकास केल्याचा अनुभव आहे. त्याच्यामुळे लोकांचाही त्यांच्यावर विश्वास आहे. ज्याप्रमाणे गावचा विकास झाला त्याप्रमाणे परिसराचाही विकास होईल असा भरोसा आहे लोकांना. तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी या भागात जे विकास कामं केली त्यांचा फायदा उमेदवारांना होईल? हो, निश्चित किती होईल. प्रकारे होईल तो? निश्चित होईल. 100% फायदा. आणि साधारणतः जो आताचा उमेदवार आहे आपले मंगलताई फुले, ह्या जनतेपर्यंत पोहोचण्यात किती टक्के यशस्वी होतात? त्यांना महिलांची कामं, इतरांसोबत मतदारांची जी योजना असतील त्या पोहोचवण्यात ते किती प्रकारे यशस्वी होते? भरपूर प्रमाणात होते, चांगल्या प्रकारे. त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यांचे नातेवाईक, त्यांची सासरवाडी, लांडेवाडी या ठिकाणी आहेत. सार्वजनिक ठिकाणी त्या जातात. लग्न कार्य, सुखदुःखाच्या सर्व कार्यक्रमात ते हजर असतात. मागील जिल्हा परिषदचे जे कोण सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, त्यांची ह्या भागामध्ये काही विकास कामं तुम्हाला प्रामुख्याने दिसतात का? नाही. कधी जाणवलीत? नाही दिसून आली. विरोधी पक्षाची कामं नाहीत. जी कामं झाली ती वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून ह्याच कार्यकर्त्यांनी केले आहेत. कैलासभाऊ असतील, नवनाथ शेठ आमचे माजी सरपंच आताच्या सदस्य आहेत, त्यांचे मिस्टर, त्यांच्या माध्यमातून याआधी खूप कामं झाली आहेत. त्याच्यामुळे त्यांचाही जनसंपर्क चांगल्या प्रकारे आहे. त्यांनी जी विकास कामं नारोडी गावात केली ती तशीच विकास कामं ते जिल्हा परिषद गटात करू शकतात का? काय विश्वास वाटतो? निश्चित करू शकतील त्याबद्दल काय ते मात्र शंका नाही. त्यासाठी त्यांना त्यांचा हातभार कशा प्रकारे असेल त्यांना वरून? साहेबांचा पूर्णपणे पाठिंबा आहे. कोणतीही कामं घेऊन गेले तर साहेब नाही म्हणत नाही. जी एवढी यादी देईल तेवढी पूर्ण मंजूर होती. निधीची विकास कामाची कमतरता भासणार नाही. भासेल असं वाटतं? नाही भासणार. आणि आता तुम्ही नारोडी गावचे एक मतदार म्हणून बोलताय, तुमचं आव्हान आजूबाजूच्या गावातील जिल्हा परिषद गटातील नागरिकांना तुमचं आव्हान काय असेल की कशा प्रकारे या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहिले? सर्वांनी एकमुखी पाठिंबा दिला पाहिजे आणि आपल्या गटाचा संपूर्ण परिसराचा विकास चांगल्या प्रकारे करून घेता येईल.